नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण नेरूळ बेलापूर लोकल विषयी समस्यांबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना सादर। दिनांक 22 मे 2025 रोजी उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे उरण नेरूळ बेलापूर लोकल विषयी समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनानुसार नवी मुंबई उरण नेरूळ बेलापूर लोकल 1 तासाऐवजी प्रत्येकी 15 मिनिटाला सुरू करणे, उरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल लवकरच सुरू करणे, त्याचप्रमाणे प्रवाशांना कामाच्या ठिकाणी व इतर महत्त्वाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी सकाळी लवकर 4:30 वाजता आणि रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत लोकल सेवा उपलब्ध करणे हे मुख्य विषय या निवेदनात नमूद करण्यात आले होते। वरील निवेदन दिनांक 22 मे रोजी उरण नेरूळ बेलापूर प्रवाशांच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी डॉक्टर नितीन दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री अतिथीगृह येथे नवी मुंबईतील सिडको आणि महापालिका यांच्या संदर्भातील विविध विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। परंतु वैद्यकीय कारणास्तव उपमुख्यमंत्री सदरच्या बैठकीमध्ये उपस्थित राहू न शकल्याने व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब सभेस येऊ न शकल्यामुळे आरोग्यमंत्री माननीय श्री प्रकाशराव आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग संपन्न झाली। सदरच्या बैठकीत उरण नेरूळ बेलापूर प्रवाशांच्या निवेदनाची पूर्तता करण्यात येणार आहे असे आश्वासन देण्यात आले। यानुसार उरण नेरूळ बेलापूर लोकलच्या फेऱ्या वाढणार, नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांचे सिडकोच्या माध्यमातून लवकरच सुविधा व दुरुस्तीचे काम होणार। तसेच खासदार माननीय नरेंद्र म्हस्के साहेबांनी नेरूळ बेलापूर उरण लोकल प्रत्येकी 15 मिनिटाला करण्याचे व उरण CST लोकल, उरण ठाणे लोकल, उरण पनवेल लोकल ताबडतोब चालू करण्याचे हजारो प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हे निवेदन स्वीकारून 25 मे रोजी रेल्वे मंत्री माननीय श्री वैष्णव साहेबांबरोबर मीटिंग घेऊन वरील मागण्या मान्य करून घेण्याचे व लोकल फेऱ्या वाढवून देणार असल्याचे आश्वासन दिले। नेरूळ बेलापूर प्रवासी संघटनेच्या वतीने डॉक्टर नितीन दिघे साहेब यांनी या कामासाठी विशेष मेहनत घेतली आहे। हजारो उरण नेरूळ बेलापूर प्रवाशांच्या वतीने खासदार माननीय नरेंद्र म्हस्के साहेबांचे आभार मानण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण। उरण नेरूळ लोकल तसेच उरण बेलापूर लोकल ही प्रत्येक 1 तासाला असल्यामुळे आपण ह्या विषयासंदर्भामध्ये सर्व प्रवाशांना संघटित करून नेरूळ ते उरण ही प्रत्येक 15 मिनिटाला असावी असा आपण प्रयत्न करणार आहोत। तर ह्या प्रयत्नासाठी आपण या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या पक्षश्रेष्ठी तसेच वेगवेगळे राजकीय नेते तसेच स्थानिक आमदार, खासदार, त्याचबरोबर इतर नगरसेवक किंवा समाजसेवक नेरूळ ते याच्यापर्यंत उरणपर्यंत जे आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि ह्या हजारो जे प्रवासी आहेत त्यांना संघटित करून त्यांचे वेगवेगळे जेव्हा प्रश्न आपण पाहिले तर त्यामध्ये खूप अडचणी त्यांच्यासमोर येताना पाहिले। ते आपल्या ज्या ताई आहेत त्या मुंबईवरून जेव्हा मुंबईला आपल्या नोकरीच निमित्ताने आपल्या घरापासून दूर जेव्हा जात असतात तेव्हा येताना जर त्यांना त्या टायमिंगमध्ये 7 ते 8 किंवा सगळ्यात शेवटची जी लोकल 9-9:30ची असते ती लोकल जर भेटली नाही तर त्यांची खूप तिरपट होते। आणि नेरूळ स्टेशनच्या बाहेर याला दुसरा पर्याय म्हणजे फक्त बस असते आणि ही बस जी आहे ती साधारण 4 ते 5 बसेस बसतील एवढ्या मोठी लाईन असते। ह्या ताईंना त्याच ह्या आपल्या कुटुंबापर्यंत लवकर जर पोहोचायचं असेल तर दुसरा पर्याय रिक्षाचा असतो आणि मग हा रिक्षाचा भूखंड खूप प्रमाणामध्ये पडतो। त्यामुळे तसेच ह्या नेरूळ ते जे JNPT जो रोड आहे इथे खूप ट्रॅफिक आणि कंटेनर्स असतात। त्यामुळे जीवाची भीती बाळगून याच्यावर प्रवास करावा लागतो। आपण या संदर्भामध्ये आता काही दिवसापूर्वी काही घटना आपल्या जे प्रवासी आहेत ह्या रोडवरती ॲक्सिडेंटमुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्याचबरोबर ह्या रूटवरती आपण आणखी जी मागणी जी होती की जी आपण उरण CST, उरण पनवेल व उरण ठाणे लोकल ही पण चालू करण्यात यावी। त्याचबरोबर याची जी सकाळी 5:30 वाजता पहिली लोकल व संध्याकाळी रात्री 12:30पर्यंत शेवटची लोकल जर असेल तर आमच्या ह्या सर्व प्रवाशांना योग्य राहणार आहे। याच संदर्भामध्ये काल 22 मे रोजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
यांच्याबरोबर सह्याद्री या ठिकाणी आपली मीटिंग होती. त्या मीटिंगला काही कारणास्तव तरी एकनाथजी शिंदेसाहेब भेटू शकले नसतील, तरी पण खासदार म्हस्के साहेब यांनी आवर्जून आपल्या ह्या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्यांनी ताबडतोब साधारण 25 तारीख किंवा या आठवड्यामध्येच रेल्वे मंत्री वैष्णव साहेब यांना भेटणार आहेत आणि ह्या फेऱ्या वाढवण्याबरोबरच त्याचबरोबर ज्या आपल्या मागण्या आहेत त्या पण पूर्तता ते करणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक खूप महत्त्वाची नवी मुंबईच्या दृष्टीने म्हस्के साहेबांनी जी केलेले नवी मुंबईतले सर्व जे रेल्वे स्टेशन्स आहेत ते सिडकोच्या माध्यमातून स्वच्छता व दुरुस्तीचे काम ताबडतोब हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या ह्या सर्व प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे. आपण यांचं जर याचा पाठपुरावा आपण चालू जोपर्यंत 15 मिनिटाला नेरूळ उरण तसेच बेलापूर उरण लोकल होत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा करणार आहोत आणि अशाच पद्धतीने संघटित हजारो आमचे प्रवासी या आपल्या मागणीसाठी प्रयत्न करणार आहेत. धन्यवाद.